या रसामध्ये हा आंबा असा छान बुडवा आणि यम यम. आंब्याचं हुमण म्हणजे घोंट जे चोकायचे आंबे असतात. बऱ्याचदा काय होते, हापूस आंबा, केसरी आंबा ह्या आंब्यांना खूप डिमांड आहे, मानखुर्द आंबा. पण जे चोकायचे आंबे आहेत ते आताची मुलं तर खातच नाहीत. त्यांना हे आंबे बघून आणि खाऊन माहितीच नाही आहे. पण आमच्या गावाकडे हे आंब्याचं हुमण अगदी आवर्जून पूर्ण महिना केलं जातं. म्हणजे कोणतीही भाजी करा, कोणतीही रेसिपी करा, पण एक साईड डिश म्हणून हे आंब्याचं हुमण पाहिजेच. ते कसं करायचं आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे. चला करूया सुरुवात. इथं मी 1 डझन पायरी आंबा घेतलेला आहे. हा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे हातानेच. अजिबात ह्याचा रस पिळायचा वगैरे नाही आहे. फक्त वरची सालं जी आहेत ती आपण काढून टाकायची आहेत आणि ही टाकून नाही द्यायची. ह्याच्यात पाणी घालून आपल्याला ह्यातला सालीतला रस जो चिकटलेला असतो तो पण काढून घ्यायचा आहे. ह्या रेसिपीला तेल अगदी नावाला लागतं, म्हणजे फोडणीसाठीच. 1 चमचा तेल, मोहरी घालायची आहे, 1 चमचाभर उडीद, एक अर्धा चमचा मेथी, कढीपत्ता आणि सुक्या मिरच्या. हे छान परतून घ्यायचं. मेथी आणि उडीद छान खमंग भाजलं गेलं पाहिजे. यात हिंग आम्ही घालत नाही, कारण मला आंब्याचा जो सुगंध आहे, जो त्याचा जी टेस्ट आहे, त्याचा जो अरोमा आहे तो हवा आहे. त्यामुळे मी हिंग अजिबात घालत नाही ह्याच्यामध्ये. पण ज्यांना आवडत असेल त्यांनी घालायला काही हरकत नाही. आता आपली फोडणी छान तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. उडीद पण छान लालसर भाजला गेला आहे, मेथी छान भाजली गेलेली आहे. आता ह्याच्यात आपण काय करायचं, आपले हे जे आंबे आणि आंब्याचा रस तो घालायचा आहे. पण ही जी रेसिपी आहे ती आंबट, गोड आणि छान तिखट, म्हणजे बऱ्यापैकी तिखट, कारण ह्या सुक्या मिरच्या त्याला छान तिखटपणा देतात. गूळ आपण बघून घालूया. इथं मी जे आंबे घेतलेले आहेत पायरी आंबे ते छान गोड आहेत, त्याच्यामुळे मी फार जास्त असं गूळ नाही घालणार. जवळपास एक अर्धा वाटी गूळ मी आता ह्याच्यामध्ये घालते. आता हे आंबे जे आहेत हे छान ह्याच्यामध्ये शिजू देते. 7 ते 8 मिनिटं लागतील व्यवस्थित ह्याला उकळी येऊन ते आंबे शिजण्यासाठी. आता इथं बघा जवळपास 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत आणि छान ह्याला उकळ यायला सुरुवात झालेली आहे. मी 1-2दा असा आंबा हा मध्ये पलटी मारून घेतला. हे बघा असा, म्हणजे दोन्ही बाजूनी तो छान शिजला गेला पाहिजे. एक 10 मिनिटं छान शिजवलं की आता काय करायचं, ओलं खोबरं, छान ह्याला ओलं खोबरं आता आपण सर्व करू. ही रेसिपी या उन्हाळ्यात तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे आणि केली की कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.